आपल्याला एक गोष्ट सातत्याने दिसून येते. कदाचित मला असं वाटतं की 711च्या स्वारीपासून जे आघात आपल्या भारतीय संस्कृतीच्या मानसिकतेवरती होत आहेत, त्याच्यामुळे लोकांची अवस्था अशी झाली असेल का? तर नक्कीच हो. काय आहे ती अवस्था? तर आपण खूप वेळा बघतो, आपल्यावरती एखादं संकट आलं, आपलं म्हणजे मी सामाजिक संकटाबद्दल बोलतोय, की आपल्यावरती एखादं संकट आलं तर लोक म्हणतात राम बघून घेईल, राम आहे, राम सर्वस्व आहे. रामावरती अवलंबून राहणारी मानसिकता भारतीय संस्कृतीने कधीच स्वीकारलेली नाहीये. याच्या व्यतिरिक्त ज्या प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण करून आपण राम आधार घेऊन एखादं कार्य करायला जातो, पण त्या प्रभू रामचंद्रांनी स्वतः मनुष्य अवस्थेत राहून किती प्रचंड कष्ट करून एका राष्ट्राची निर्मिती केली, आपण हे कायम विसरतो. पण ह्या सगळ्यांमध्ये रामनामाचा आधार घेत आपण तेवढंच कर्म अधिष्ठित जीवन जगलं पाहिजे, हे आपल्याला राजा असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आणि वैरागी असताना समर्थांनी शिकवलं. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये शिवाजी महाराजांनी रामतत्वाची किंवा रामबुद्धीचा आश्रय निश्चितपणे घेतलेला आहे. पण शिवाजी महाराज हे कधीच तुम्हाला कर्म सोडून अति अध्यात्माच्या आहारी गेलेत असं दिसणार नाही, किंवा फक्त आध्यात्मिक डोलबाजावरती त्यांनी एखादा निर्णय घेतलाय असंही शिवाजी महाराजांच्या चरित्रात दिसणार नाही. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती कर्मधारणा. आणि भगवान श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनाला ते सांगतायत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकिक गुणसंपदेमध्ये त्यांच्या वागण्यातून प्रगट झालेलं जे ऐश्वर आहे ते हे आहे. त्याच्यामुळेच धीर उधार गंभीर असं समर्थांना शिवरायांना म्हणावं वाटलं, ह्यात काही वेगळं ठरणार नाही.